से राजनीतिक दल प्राइस बढ़ाने में रिलायंस की मदद कर रहे हैं, उसकी जांच होनी चाहिए। आमचा रिलायन्सला मदत नाही, रिलायन्सशी करार तुम्ही केला, रिलायन्सला सुखसुविधा तुम्ही दिल्या। मेट्रोच्या भाडेवाढीच्या वादाबद्दल निर्माण झालेल्या मुद्द्यावर MMRDAला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर 13 जून रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे। मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा वर्सोवा अंधेरी घाटकोपरचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले। तिकीट दराचा वाद हा MMRDA आणि मुंबई मेट्रो प्रकल्पाचे भागीदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामध्ये सुरू आहे। हायकोर्टामध्ये काल याचिका दाखल केलेली आहे की रिलायन्सनी मेट्रो सुरू करण्यास काही हरकत नाही आहे, पण केलेल्या कराराप्रमाणे निविदेमध्ये ठरलेल्या दरावरच ती सुरू झाली पाहिजे। म्हणजे 9, 11 आणि 13 रुपये प्रवासी भाडं आकारलं गेलं पाहिजे। यापेक्षा जास्त प्रवासी भाडं आकारता कामा नये। जर वाढवायचं असेल तर टॅरिफ फिक्सेशन कमिटीकडे जाऊन ते मान्य करून घेतलं पाहिजे, तरच ते शासन स्वीकारेल अशी स्पष्ट भूमिका शासनाने घेतलेली आहे आणि तशा प्रकारची नोटीस देखील रिलायन्सला देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे असेही सांगितले की भाजपाद्वारे रिलायन्सवर तिकीट दर वाढवण्यासाठी दबाव टाकला जात आहे। रिलायंस को आर्म ट्विस्टिंग कर रहे कि नहीं मैं नहीं कहूँगा, लेकिन कौन से राजनीतिक दल प्राइस बढ़ाने में रिलायंस की मदद कर रहे हैं, उसकी जांच होनी चाहिए। आप उसका प्रश्न पूछिए। और मैं समझता हूं कि भारतीय जनता पार्टी को एक स्पष्ट भूमिका लेनी चाहिए कि क्या जो निविदा में दर लिखी हुई है उसी दर पे वो रेल को चलाना चाहते हैं या 13 रुपये की बजाय 40 रुपया जो दर होगा, प्रवासी भाड़ा होगा, वो स्वीकार करने को तैयार है, स्पष्ट करना चाहिए। मुख्यमंत्र्यांद्वारे लावलेल्या आरोपांचं भाजपाद्वारे खंडन करण्यात आलं। आमचा रिलायन्सला मदत नाही, रिलायन्सशी करार तुम्ही केला, रिलायन्सला सुखसुविधा तुम्ही दिल्या, रिलायन्सच्या वाटाघाटी तुम्ही केल्या, आम्ही काहीच केलं नाही। मग आमच्यावर का लादता? आम्ही केवळ जनतेला मुंबई मेट्रो वेळेत मिळाली पाहिजे हा आग्रह धरलाय आणि हा आग्रह धरणार। चालवता येत नसेल तर सरकार सोडा, पण मेट्रो चालू करा। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।